नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे व्ही नेक स्मोक कुर्ती किंवा फ्रॉक म्हणू शकता किंवा टॉप म्हणू शकता। तुम्ही त्याला कसंही वापरू शकता, फ्रॉकसारखंही वापरू शकता। हा डिझायनर पॅटर्न आहे। चला तर मग आता आपण सुरू करूया त्याची कटिंग। सर्वात प्रथम मला लागणारी मापे पाहून घेऊयात आपण कुठकुठती लागतात। सर्वात प्रथम उंची लागणार आहे। पूर्ण उंची 42 आहे। कंबर उंची 15.5 आहे। छाती 39 आहे। कंबर 34 आहे। पुढचा गळा 7, मागचा गळा बंद ठेवणार आहे मी। बाही 7 इंचावरती आहे। दंडघेर 14 आणि शोल्डर 16 इंच आहे। तर चला आपण पाहूयात की आपण कुर्ती कशी बनवणार आहे ते एक थोडक्यात आपण पाहून घेऊयात। तर मला अशी कुर्ती पाहिजे आहे, त्याला व्ही नेक आहे आणि याला तुम्ही आलिया कटही म्हणू शकता। आलिया कट कुर्ती सुद्धा म्हणू शकता। ही अशी प्रकारे आहे इथनं आणि हे इथे असे। इथे आपण स्मोकिंग टाकणार आहोत आणि हे खालचा लेयर असा। आपण याला साधी बाही ठेवू शकतो। मी थोडीशी फुगा बाही करणार आहे। इथे फुगा बाही येणार आपली। अशा प्रकारे आपली ही बाही तयार होणार। थोडक्यात आपल्याला अशा प्रकारचा हा फ्रॉक म्हणा किंवा कुर्ती म्हणा बनवायची आहे। तर चला मग आपण त्याची सुरुवात करूयात। सर्वात प्रथम आपण शोल्डर घेऊयात। शोल्डरचा निम्मा भाग घ्यायचा आहे। इथे शोल्डर आहे 16 इंच, त्याचा अर्धा 8 इंच, त्याचा निम्मा घ्यायचा आहे 8 इंच। इथून 2.5 इंच गळ्याच्या भागापासून 2.5 आणि इथून खाली 1.25 इंच आपल्याला उतरवायचं आहे। 1.25 इंच कंपल्सरी आहे ह्या टॉपला सर्वांसाठी। हा बॅक पार्ट काढत आहे मी। आता इथनं खाली आपल्याला मोंड्याचा भाग आणि छातीची रेष काढायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला छाती भागिले 6 प्लस अर्धा इंच करायचा आहे। छाती 39 आहे भागिले 6 प्लस 0.5 इक्वल टू 7 इंच आलेला आहे। इथून मी खाली 7 इंचावरती माझी मोंड्याची खोली घेणार आहे। इथून 7 इंच खाली मोंड्याची खोली आलेली आहे। या मोंड्याच्या खोलीवर रेष मारून घेणार आपण आणि याच्यावरती आपण छातीचं माप टाकणार आहोत। याच्यावरती छातीचं माप टाकणार आहे। आता आपल्याला हा फ्रॉक लूज हवा आहे, त्यासाठी आपल्याला छातीमध्ये लूजिंग ॲड करावं लागणार आहे। तर माझी छाती आहे 39 इंच प्लस मी 6 इंच याच्यामध्ये लूजिंग ॲड करणार आहे। तर मी 6 इंच लूजिंग ॲड केली। 45 भागिले 4 करणार, म्हणजे चौथा भाग काढणार आहे मी। भेटले किती मला 11.25। मग इथे मी 11.25 टाकणार आहे छातीचा भाग। सव्वा 11 छाती आणि पाव इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे त्याच्यामध्ये। चालूया। आता इथनं हे मोजून घ्यायचं किती आहे, 8.25। 8.25 ला अर्धा इंच येतं कमी करायचं, 7.25। आता इकडे 7.25 वरती एक रेष आपली पॉईंट घ्यायचा आहे। इकडे अर्धा इंच कमी, अर्धा इंच इथे कमी करायचं आणि हे असं मार्क करून घ्यायचं आहे। आणि इथनं 1.25 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे आणि याचा निम्मा
याचा निम्मा करून इथे मध्य घेऊन पाव इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे मार्किंग इथे जोडून घ्यायचं आहे. हे मार्किंग असं जोडून घ्यायचं. हा झाला वरचा भाग तयार. आता आपण याचा मध्य काढणार आहोत, शोल्डरचा मध्य काढणार आहोत आणि तिथून कमरची उंची घेणार आहोत. इथनं आपल्याला शोल्डरचा मध्य केला, इथनं आपल्याला कंबर उंची घ्यायची आहे. तर कंबर उंची आहे माझी 15.5 वरती. इथून कंबर उंची घ्यायची आहे 15.5 आहे माझी कंबर उंची. मी अर्धा इंच त्याच्यामध्ये प्लस केला आहे. 16 इंच मी कंबर उंची घेतलेली आहे. इथे आपण एक रेष मारून घेऊयात. आता आपण छातीमध्ये लूजिंग सोडलेली आहे 6 इंच. तर कमरेमध्ये ही लूजिंग सोडायची आहे आपल्याला. तर लूजिंग सोडण्यासाठी आपण एक चार्ट पाहून घेऊया, लूजिंगचा चार्ट. माझ्याकडे एक लूजिंग चार्ट आहे. तर हा या चार्टप्रमाणे आपण लूजिंग घेऊ शकतो. चेस्ट किती आहे आणि वेस्ट किती आपल्याला लूजिंग घ्यायची आहे हे याच्यामध्ये आहे. चेस्ट 3 आहे, वेस्ट 2, चेस्ट 4, वेस्ट 3, चेस्ट 5, वेस्ट 3.5, चेस्ट 6 आणि वेस्ट 4. म्हणजे हे लूजिंग सोडण्यासाठीचे आहे. किती लूजिंग सोडायचं याच्यावरती हे तुम्ही या पाहून तुम्ही करू शकता. मला लक्षात ठेवायची गरज नाही, हा पाहून तुम्ही करू शकता. कंबर किती आहे माझी 34 इंच आहे. 34 इंचामध्ये 4 इंच प्लस करणार मी. 34 प्लस 4 38 भागिले 4 इक्वल 9.5 म्हणजे 9.5 इंच मला इथे भेटलेलं आहे. तर इथे मी 9.5 इंचावरती एक मार्किंग करणार आता आणि इथे ही 1.5 इंचाची मी माया सोडणार. आता ही कमरेचं माप आणि छातीचं माप आपण जोडून घेऊया. हे दोन्ही माप आपण आता जोडून घेऊया. आता इथपर्यंत हे आलं लक्षात. आता आपण ह्याला गळा, याचा मागचा गळा बंद आहे तर आपण ह्याला नाही बंद गळाच ठेवणार आहोत. बंद गळा म्हणजे एकदम थोडासा खाली घ्यावाच लागतो, बंद गळा पूर्ण बंद गळा नसतो. तर आता हे आपण शोल्डरमध्ये हा मध्य केलेला आहे, इथनं आपण गळ्याची उंची घेणार. तर इथे मी 1 इंच खाली डाऊन करते, 1 इंच डाऊन करणार आहे मी. आणि आता इथे ही रेष मारून घेणार, म्हणजे ही गळ्याची माझी उंची झाली. आता आपल्याला मला शोल्डर किती पाहिजे नाही. आता शोल्डर मला पाहिजे 3.5 इंचावरती. तर इथं मी 3.5 इंच पाहणार. ही शोल्डर कुठे येत आहे ते इथे 3.5 इंच. 1 इंच मी प्लस करणार, अर्धा इंच दोन्ही साईड शिवण्यामध्ये जाणार. त्यामुळे इथं 4.5 वरती मी एक मार्किंग केलेली आहे. आता हे 4.5 वरती हे शोल्डर माझं रेडी राहणार आहे आणि इथनं मी खाली आता ह्याला जोडून घेणार. म्हणजे हा माझा गळा आता तयार झालेला आहे आणि ह्या गळ्याला मी आता असं गोलाकार देऊन घेणार आहे. हा झालं ही माझी मागची कटिंग. आता हे मागचं पूर्ण ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता ही झाली मागचा भाग. आता आपण पाहणार आहोत पुढचा भाग. पुढच्या भागामध्येही आपण सेम तसंच माप सर्व काही ठेवणार आहोत. फक्त आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे, कारण की आपला पुढचा गळा डीप आहे, मागचा गळा पॅक आहे. आता आपण शोल्डर घेणार आहोत. शोल्डर किती घेतलं होतं आपण मागे 8 इंच, म्हणजे 16 इंच पूर्ण आहे, त्याचा निम्मा घेतला होता 8 इंच. वरून 1.25 इंचावरती डाऊन करून घेतलं होतं आपण. इथेही 1.25 इंचावर डाऊन करून घ्यायचं. इथे 2.5 इंच घेतलं होतं आपण गळ्याच्या भागाला, हे 2.5 इंच घ्यायचं आहे. हे दोन्ही मिळून घ्यायचे आहे. हे दोन्ही आपण मिळून घेतले. आता इथनं आपण 7 इंच खाली घेतला होता, तितकंच घ्यायचं. हे दुसरं काही बदलायचं नाही इथे. आणि इथे आपण रेष मारून घेतली होती. छाती 11.25 घेतली होती आपण इथे 11.25 घेणार आहोत. म्हणजे छाती प्लस 6 इंच आणि त्याचा चौथा भाग काढायचा. तर छातीचा भाग घेतलेला आहे मी आता.
आता इथनं ह्याचा मध्य करून आपल्याला त्याची कंबर उंची घ्यायची आहे. कंबर उंची आहे माझी 15.5 प्लस अर्धा इंच मी त्याच्यामध्ये शिवण्यासाठी मिळवणार आहे 16 इंच. आणि इथे मी आणि इथे कमरेचं माप आलं होतं 9.5 इंचावरती. तर इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग करणार आणि 1.5 इंचावरती एक मार्किंग करणार मायासाठी आपल्याला. तर हे झालं सर्व काही. आता आपल्याला शोल्डर रेडी किती ठेवायचं हे पाहायचं आहे. तर मला शोल्डर रेडी पाहिजे ना 3.5 इंच आणि प्लस 1 इंच म्हणजे हे 4.5 इंचावरती हे इथे आपण एक मार्किंग केलेली आहे. आता आपल्याला गळ्याची खोली किती आहे ते पाहायचं आहे. पुढचा गळा आहे माझा 7 इंच. तर इथनं मी 7 इंचावरती एक मार्किंग करणार आहे. पण आता माझा गळा पूर्ण व्ही नेक आहे, त्याच्यामुळे मी 7 इंचाचा जो गळा आहे माझा तो मी 6.5 इंचावरतीच घेणार, कारण की तो खाली उतरत असतो. त्याच्यामुळे मी 6.5 इंचावरतीच घेणार. आणि आता ह्याला मी जोडून घेणार आहे. पूर्ण व्ही एकदम शार्प व्ही नेक आहे हा. ह्याला मी जोडून घेतलं आणि हे इथे जोडून घेतलेला आहे. आता हे शोल्डर गळा हा डीप असल्यामुळे हा शोल्डर थोडासा खाली उतरू शकतो. त्याच्यामुळे आता आपल्याला शोल्डर मायनस चार्ट आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. त्याच्यावरनं आपण आता पाहणार आहोत की आपल्याला किती शोल्डर मायनस करायचं आहे. तर मला 3.5 इंचावरती शोल्डर पाहिजे. तर हा आपण पाहूया. त्याच्यामध्ये सर्व काही शोल्डर आहेत. त्याच्यात 3.5 इंच शोल्डर, 4 इंच शोल्डर असे हा मायनस चार्ट असतो. ह्याच्यामध्ये सर्व किती शोल्डर आपल्याला पाहिजे हे असतं. ह्याच्यामध्ये हा अर्धा इंच ते 1.5 इंचापर्यंत पण आहे. अर्धा इंच 1.5 इंचापासून सुरुवात आहे ते 4 इंचापर्यंत शोल्डरचं आहे. ते हा शोल्डर मायनस चार्टवरून आपण आता पाहणार आहोत की आपण किती शोल्डर मायनस करायचं ते. आता ह्याच्यामध्ये पाहायचं की मला गळा कुठला पाहिजे. तर हा वी नेक गळा पाहिजे नाही मला, आणि शोल्डर 3.5 इंचावरती पाहिजे. आणि गळ्याची खोली माझी किती आहे 7 इंचावरती. तर मला 7 इंच कुठे येते, हे 6 ते 7 वरतीपर्यंत आणि 7 ते 8 मध्ये पण येते. पण मी आता जिथून सुरुवात होत आहे गळ्याची तो पाहणार आहे. म्हणजे इथं 7 इंच आणि हा व्ही नेक म्हणजे ही लाईन मला ह्या लाईनीत मला येते आहे. म्हणजे माझं पूर्ण शोल्डरमधून मी 1.25 इंच मायनस करायला हवे. तर माझं पूर्ण शोल्डर होतं 16 इंच, त्याच्यामधून मी मायनस करणार. पूर्ण शोल्डर होतं 16, त्याच्यामधून 1.25 इंच मायनस होणार. 1.25 म्हणजे 1.25 इंच म्हणजे हे इतकं मायनस होणार. आणि हा इतका शोल्डर माझा आता तयार राहणार. झाले की ते 7.25 आणि 1 पॉईंट वरती. तर इथे पाहायचं आपण 7.25 आणि 1 पॉईंट वरती इथे आलं आता हे शोल्डर. आता हे माझं फायनल शोल्डर आहे. तर इथनं मी आता याला हे भेटली मला आता फायनल मोंड्याची लाईन. आता ह्याला इथून मोजून घ्यायचं आणि ह्याचा मध्य काढायचा. ह्याचा मध्य काढल्यावरती एक पॉईंट घ्यायचा आणि 1.5 इंच आतमध्ये, 1.5 इंच आत म्हणजे 3 रेषा आतमध्ये घ्यायच्या आणि ह्याला पाऊण इंच इथे मार्क करून हे याला मिळवून घ्यायचं आहे. असं हे झालं इथपर्यंत. आता मला इथनं हा आपला एपेक्स पॉईंट काढायचा आहे. आता एपेक्स पॉईंट कितीवर होता,
माझा एपेक्स पॉईंट आहे 10.5 इंचावर. तर ह्या पॉईंटमधनंच आपल्याला एपेक्स पॉईंट घ्यायचा आहे. हा शोल्डर पॉईंट आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस पण माप घेतो अंगावरती तर आपण शोल्डरच्या मधोमध ठेवून माप घेत असतो. त्याच्यामुळं हा पॉईंटपासूनच आपल्याला माप घ्यायचं आहे. तर एपेक्स पॉईंट आहे 10.5 इंचावरती आणि एपेक्स टू एपेक्स आहे 4 इंच. ते म्हणजे एपेक्स टू एपेक्स आहे 8 इंच, म्हणजे मी घेणार 4 इंच, म्हणजे 4 इंचावरती हा पॉईंट आला. आता मला इकडे मी काही प्रिन्सेस लाईन वगैरे काही घेणार नाही, पण मी मला इथं घोळ नाही पडला पाहिजे, त्याच्यामुळे मी इथे हा एक पॉईंट घेणार आहे, इथे एक डाट घेणार आहे. तर त्यासाठी आपण पाहूयात तो कसा घ्यायचा. तर इथं मी माझं माप छाती 39 आहे, तर त्या हिशोबाने मला 3 इंचाचा हा खालचा टक्स प्रिन्स कटमध्ये मी खालचा टक्स 3 इंचाचा घेते. तर वरती मोंड्याचा टक्स 1.5 इंचाचा घेत असते. तर इथनं मी 1.5 इंचाचा मोंड्याचा टक्स घेणार. इथून 1.5 इंच मोजायचा आणि हा एक इथं पॉईंट करायचा आणि त्याच्यानंतर असं याचा मध्य करायचा आणि हा वरती एक पॉईंट घ्यायचा. हा इथून आपल्याला टक्स घ्यायचा आहे. आपण इथं 1.5 इंच घेतला टक्स, तिथनं वरती त्याचा 1.5 इंचाचा अर्धा, 1.5 इंचाचा अर्धा जिथं येत आहे तिथं आपण एक मार्किंग करणार आहोत. आणि ह्या मार्किंग पासून हे आपला जो एपेक्स पॉईंट होता त्याला आपण जोडून घेणार आहोत इथे. आता इथनं मला 1.5 इंचच हवा आहे. इथनं आता मी ह्याच्या थोडंसं अर्धा इंच खालून 1.5 इंच मोजणार. कुठे येत आहे 1.5 इंच इथे येत आहे. इथे मी याला असं एक मार्किंग करून घेतली आणि ह्या एपेक्स पॉईंट पासून हाही दुसरं एक रेष मारून घ्यायची इथं. आता हा जितका भरतो म्हणजे जितकं ह्याची उंची आहे तितकाच आपल्याला हा दुसरा टक्स तितकाच उंचीचा हवा आहे. हे किती 5 आणि 1 पॉईंट वरती आहे आणि हा पण 5 आणि 1 पॉईंट वरती आला पाहिजे. आता हा टक्स ह्याच्या लाईनीच्या वरती गेला, ह्या मोंड्याच्या आकाराच्या वरती गेला. तर आपल्याला हा आता नवीन ह्याचा मोंड्याचा आकार करून घ्यायचा आहे आता. आणि ह्या रेषेपासून आपल्याला 1.5 इंच खाली जायचं आहे, म्हणजे 0.75 आपल्याला खाली जायचं आहे. आणि ह्याला आता आपण असं जोडून घेणार आहोत. याला असं जोडून घेणार आहे. आता ही झाली आपली पूर्ण मार्किंग फ्रंटची. आता आपण ह्याला कटिंग करून घेऊ याची. आता हा जो टक्स आहे हा आपल्या मेन कपड्यावरती आपल्याला दिसणार नाही, आपण त्याला मायनस करणार आहोत. आता हा आपल्याला असा मायनस करून घ्यायचा आहे. आता हा पण बरोबर याचा आकार त्याच्यावरती आलेला आहे. आता आपण हा कट करून घेऊयात. याला व्यवस्थित करून कट करून घेऊयात आपण. याला आपण पहिले प्रेस मारून घेऊ आणि मग कट करू. आता याला मी प्रेस मारून घेतलेली आहे इथे आणि आता हा भाग आपण आता व्यवस्थित याला कट करून घेऊयात. हा भाग आपण कट करून घेतलेला आहे याला. आता मला याला असा हा आपल्याला व्ही शेप असा द्यायचा आहे, जसं आपण की ड्रॉइंग मध्ये पाहिलं होतं आपण. आता मला हा व्ही शेप देऊन घेणार आहे मी. त्यासाठी इथून मला किती पाहिजे नाही मार्जिन ते पाहणार आहे मी. मला इथं 2 इंचावरती पाहिजे, मी इथून 2 इंचावरती घेणार आहे इकडे.
याला इथे ह्या भागाला थोडासा असा राऊंड शेप द्यायचा, इथे थोडासा वर. आणि आता हा भाग आपण कट करून घेणार आहोत. आता ही झाली आपली फ्रंटची कटिंग. आता आपण मेन फॅब्रिक वरती ठेवून ह्याला कट करून घेणार आहोत. तर माझं मेन फॅब्रिक हे आहे. आता याच्याप्रमाणे आपण मेन फॅब्रिक कट करून घेणार आहोत. आणि याच्यामधून हा जो तुकडा निघलेला आहे, हा आपण असाच ठेवायचा. आपल्याला खालच्या घेर कट करताना हा तुकडा लागणार आहे, त्याच्यामुळे हा बाजूला तसाच ठेवून द्यायचा. आणि अशा प्रकारे हा फ्रंट कापून घ्यायचा. आणि बॅकचा जो आपण मार्किंग करून घेतली तसा बॅक पण कट करून घ्यायचा. चला तर मग मी आता कटिंग करत आहे मेन फॅब्रिकची. आता हे मेन फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे. आणि या गळ्याला मी कॅनव्हास चिटकून घेतलेला आहे. हा कपडा ट्रान्सपरंट नाही आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्टच फॅब्रिकला अस्तरला मी हे जॉईंट करून घेतलं आहे कॅनव्हास. जर आपला कपडा ट्रान्सपरंट जर असला तर आपण वेगळ्या कपड्याला कॅनव्हास जोडून आणि मग त्याच्यावरती गळा ठेवून गळा कट करून घेणार आहोत. आता आपण हा डायरेक्टली पलटी करणार आहोत याचा. फ्रंटला पण मी तसंच केलेलं आहे. फ्रंटला पण हे मी कॅनव्हास जोडून घेतलेला आहे. आता मी इथनं हा शिवून घेणार आहे, फ्रंट पूर्ण तयार करून घेणार आहे. हे गळ्याला जे कॅनव्हास चिटकवलं होतं ते मी शिवून घेतलेलं आहे. आणि हा मी गळ्याचा हा पार्ट तयार करून घेतलेला आहे. हा पूर्ण बनवून घेतलेला आहे, जोडून घेतलेला आहे मी. बॅक पार्ट पण बनवून घेतलेला आहे. आता हा तयार आहे वरचा भाग. आता आपल्याला घेर कट करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी पाहू आपण लागणारे मापे. उंची माझी 42 इंच होती, त्याच्यातून मी कंबर उंची वजा करणार आहे 15.5. राहिले 26.5. 26.5 मधून घेर खाली जो घेर आहे ना खालचा, म्हणजे खालची जी पट्टी आहे ती 8 इंचाची पाहिजे आहे मला. तर त्याच्यातून मी 26.5 मधून 8 इंच वजा केल्यावरती 18.5 इंच उरतात. तर आता मी 18.5 इंचाचा एक पट्टा कापून घेणार आहे घेर लावण्यासाठी. चला तर मग पाहूयात कसा कट करायचा तो. आता हे समजून सांगते तुम्हाला मी. आता हा जो पार्ट आहे हा 18.5 इंचाचा मी कट करणार आहे. हा 8 इंचाचा आहे. ही पट्टी आपल्याला 8 इंचाची घ्यायची आहे आणि ही 18.5. आणि हा जो इथून पुढचा वरचा जो भाग आहे हा आपल्याला एक्स्ट्रा काढायचा आहे. जो ही पट्टी आपली निघाली होती ती आपल्याला एक्स्ट्रा जास्त काढायची आहे. तर चला तर मग पाहूयात आपण कशी कटिंग करायची. आता हे जे कापड आहे हे घेर कट करण्यासाठी आहे. तर ह्याची रुंदी मी कमरेचा दुप्पट घेणार आहे. ही रुंदी याची दुप्पट घेणार आहे. हे एक झालं आणि हे 2 झालं. हे दुप्पटला पण थोडंसं कमी आहे कापड, तर हे चालून जाईल. किंवा आपण पूर्ण इथपर्यंतही घेऊ शकतो, पण आता माझ्याकडे इतकंच आहे तर हे पण चालून जाईल. हे मी इतकं घेत आहे ह्याची घेरसाठी, रुंदीसाठी. आणि उंची घेणार आहे मी 18.5 इंच. आता हा 18.5 वरती मी बॅक पार्ट काढून घेणार आहे. आणि फ्रंटसाठी थोडा आपल्याला एक्स्ट्रा लागेल 18.5 इथे. हे 18.5 वरती आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता हे आपण कट करून घेऊयात. हा फक्त बॅक पार्ट आहे. हे बॅक साठी झालंय. आता हा फ्रंट साठी 18.5 आणि हा जो त्याच्यातून कपडा निघाला होता त्याची उंची मोजून घेणार आहे. तर आपण किती येते.
6.25. तर इथे आपण 6.25 6.25 आपण जास्त घेणार आहोत आता इथे. म्हणजे हा सरळच कपडा आपण 6.25 जास्त घेऊन हा सरळ कट करून घेणार आहोत. आता आपले हे दोन्ही पार्ट तयार कट करून झालेले आहेत, फ्रंट आणि बॅक. आता ह्याच्यामध्ये पट्टी कट करून घेणार आहोत आपण 8 इंचाची, जी आपल्याला घेरला जोडायची आहे. ची पट्टी आपल्या या पट्टी पण कापून झालेली आहेत. या 2 पट्ट्या आहेत फ्रंट आणि बॅक साईडला लावण्यासाठी. हे पट्टे हे कापून झालेले आहेत. आता आपल्याला स्लीव्स कट करायचे आहे. स्लीव्स आपल्याला पफ स्लीव्स बनवायचे आहे. तर आपण स्लीव्स कट करून घेणार आहोत आता. स्लीव्स आपल्याला 6 इंच उंची हवी होती. 1 इंच आपण शिवण्यासाठी ठेवूयात. 7 इंच, 7 इंच इकडनं, 3 इंच इथे येते माझा 9 इंच मोंढा. आता ह्याला पफ स्लीव्स हवी होती मला, पण ह्याच्यामध्ये काही पफ स्लीव्स होणार नाही कारण की कपडा खूप कमी राहिलेला आहे. तर मी इथेही साधीच स्लीव्स बनवत आहे. इथे सिंपल स्लीव्स आहे. हे सर्व आता तयार आहे. आता आपल्याला घेर बनवायला घ्यायचा आहे. चला तर मग आपण घेर स्टिच करायला घेऊया. हे पहा, आता मी याला 5 नंबरची शिलाई मारून याला धागा ओढून असं याला झालर करून घेतलेली आहे. अशी छोटी छोटी झालर करून घेतली आहे आणि ह्या बाजूलाही मी तशी झालर करून घेतली आहे आणि याला चांगली प्रेस मारून घेतलेली आहे. आता आपण हा जो कपडा राहिला होता ह्या वरच्या टॉपमधून हा जो कपडा राहिला होता, आता आपण याला जुळवून घेणार आहोत आणि तसा कटिंग करून घेणार आहोत आपण. हे आपल्याला इथं असं बरोबर सेट करून घ्यायचं आहे. हे तुम्ही पाहू शकता. मी याला असे पिन्स लावून ह्याला जोडून घेतलं आहे आता आणि मी आता इथनं कट करून घेणार आहे. हे असे झालर झाल्यानंतरच कटिंग करायची, नाही तर आपण पहिले जर असं फक्त जास्त घेऊन आपण नंतर झालर बनवली तर इथे त्याचा फुगा येऊ शकतो. त्याच्यामुळे आता असं केल्यामुळे हे इथे व्यवस्थित बसणार.
आता ही कटिंग झालेली आहे. आता हे कपडा वर खाली वाकडा तिकडा झालेला आहे, त्याला मी व्यवस्थित करून घेणार आणि याला असं पुन्हा इथे झालर करून घेणार आहे मी. चला तर मग आता मी झालर करून घेते. हे पाहू शकता तुम्ही, इथं मी प्लेट्स करून घेतलेले आहेत आणि हा इतका कपडा मी सोडला. आता इथे फिटिंगमध्ये एवढा फिटिंग न जाणार एवढा हा प्लेन राहणार. इथून पुढे घेतला कारण की एवढं बसत नव्हतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं हे प्लेन ठेवलेलं आहे मी. तर ते म्हणजे छान दिसेल, त्याला काही नाही. ह्याला तसे प्लेट्स कमीच असतात. हे थोडंसं असं ओढून घेतलं हे बसून जाणार इथे. आता हा याला मी जोडून घेते. याला अस्तर लावलेलं नाही, ह्याला फक्त टॉपला मी अस्तर लावलं आहे कारण की हा कपडा थोडासा असा टोचण्यासारखा होता ना, म्हणून ह्याला मी अस्तर लावले. ह्याला अस्तर लावलेलं नाही आहे. तर मी हा फक्त ह्याला करून घेतले आणि ह्याला आता ह्याला मी जॉईंट करून घेत आहे. हे पहा, आता मी इथे हे जोडून घेतलं आहे आणि याला मी छान व्यवस्थित अशी प्रेस करून घेतलेली आहे. त्याच्यामुळे हे व्यवस्थित बसलेलं आहे. आता आपण ह्याला स्मोकिंग लावणार आहोत घेरला. इथे आपण स्मोकिंगची लेस आहे ती लावणार आहोत. ही लावून घेणार आहोत आपण. याला आता असं फोल्ड करून त्याच्या मधोमध ही आणि इथे खाली झालर करून याला झालर करून इथे यालाही असं आपण अटॅच करणार आहोत असे इथे खाली. चला तर मग आता आपण हे करून घेऊयात. हे पहा, आता ही मी लेस लावून घेतलेली आहे इथे आणि आता हा समोरचा भाग हा फ्रंट पार्ट पूर्ण तयार झालेला आहे. हा फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. आता असंच आपण बॅक पार्ट तयार करून घेणार आहोत. बॅकमध्ये हे हा तिरपा भाग नसल्यामुळे बॅक सरळ येणार. सरळ इथं नाही का आपण याला प्लेट्स करून घेणार आणि अशी ही लेस लावून घेणार आणि इथे खाली पण याला प्लेट्स करून ही लावून घेणार ही पट्टीसुद्धा. चला तर आपण बॅक पार्ट तयार करून घेऊयात. आता हा स्लीव्स लावून तयार आहे फ्रॉक. स्लीव्स पण लावली आहे आणि फिटिंगही केली आहे मी या फ्रॉकची. आता पाहू शकता तुम्ही असे. त्याची साधीच बाही करणार होते पण थोडंसं बाही मोठी निघल्यामुळे 2-3 प्लेट्स इथं आल्या, त्यामुळे मी इथे इलास्टिक लावून घेतली आणि त्याच्यामुळं हा थोडासा असा फुगा बाहीसारखा झालेला आहे, जो की मला फुगा बाहीच करायचा होता. चला तर मग आता पाहूयात आपण याचं फायनल लुक कसं दिसत आहे. आता हा बॅक पार्ट आपण स्टिच करून घेतलेला आहे. इथे ही लावून घेतलेली आहे आपण अशी लेस आणि झालर करून घेतली आहे. आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण जोडून घेणार आहोत आणि याला स्लीव्स लावून घेणार आहोत. आता हा स्लीव्स लावून तयार आहे फ्रॉक. स्लीव्स पण लावली आहे आणि फिटिंगही केली आहे मी या फ्रॉकची. आता पाहू शकता तुम्ही असे. त्याची साधीच बाही करणार होते पण थोडंसं बाही मोठी निघल्यामुळे 2-3 प्लेट्स इथं आल्या, त्यामुळे मी इथे इलास्टिक लावून घेतली आणि त्याच्यामुळं हा थोडासा असा फुगा बाहीसारखा झालेला आहे, जो की मला फुगा बाहीच करायचा होता. चला तर मग आता पाहूयात आपण याचं फायनल लुक कसं दिसत आहे. हा आहे ड्रेसचा फायनल लुक. जर तुम्हाला ड्रेस आवडला असेल, ह्याची कटिंग स्टिचिंग आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.